जात, त्यानंतर शिक्षण संस्था आणि त्यानंतर तुम्ही कोणतं शिक्षण घेताय या सगळ्याचं कोरिलेशन एकदा तुम्ही चेक केलं की मग परत एकदा हात खिशाकडे वळतो. त्याचं कारण असं आहे की फी भरायची असते. आता जेव्हा एज्युकेशन इयर सगळी सुरू होत आहेत त्यावेळी पुण्यातल्या अशाच एका संस्थेमध्ये काहीतरी गडबड झाल्याचं विद्यार्थ्यांना वाटतंय. पण त्याच्या आधी शासन जी आर काय सांगतोय आपण लगेच एका मिनिटात समजू आणि मग या सगळ्यामध्ये पोरांचं काय नुकसान होऊ घातलंय हे आपण समजून घेऊ. आता राज्य सरकारने 18 जून 2025ला एक जी आर काढला. त्यात त्यांनी म्हटलं राज्यातील शासन मान्यताप्राप्त आणि खासगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित शिक्षण संस्था. समजून घ्या, शासनाच्या मान्यता प्राप्त असलेल्या प्रायव्हेट आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर ज्यांना नॉन एडेड कॉलेजेस आहेत जे विना अनुदानित आहेत आणि कायम विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, त्यानंतर विमुक्त जाती आणि भटक्या जमाती म्हणजे नोमॅडिक ट्राईब्स व इतर मागासवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काच्या प्रतिपूर्तीची योजना लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत येणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना हे जे शिक्षण घेतात सध्या तर त्यांना फीजमध्ये कन्सेशन मिळतात, ॲडमिशन पण त्याचप्रमाणे त्यांचे होतात. पण आता पुण्यातल्या सिंहगड कॉलेजने या सगळ्या संदर्भात एक वेगळं सांगितलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की आधी जरी विद्यार्थ्यांनी त्यांना कन्सेशन्स मिळाले असले फीमध्ये तरी सुद्धा यापुढे ते होणार नाहीत अशा पद्धतीचा त्यांनी काढलं आहे. म्हणून मी मुद्दाम सरकारचा जी आर आणला. कॉलेज काय म्हणते याच्यापेक्षा सरकार काय म्हणतं जास्त महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सरकारने जी आरमध्ये म्हटलं आहे की अनुसूचित जाती प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेतील कॅपमधील सेंट्रलाइज जी ॲडमिशन प्रोसेस त्याच्यामध्ये राऊंडद्वारे अलॉट झालेल्या अथवा केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवरतील प्रवेश हे नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या स्तरावरील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ लागू राहील असं सांगितलंय. असं होत नाहीये. याचा अर्थ काय तर जी मुलं या कॅटेगरीजमध्ये येत आहेत त्यातले नॉमिनेट ट्राईब्स असतील, विमुक्त जमाती असतील, अनुसूचित जाती असतील, या सगळ्यांना आता त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा पैसे द्यावे लागतील का अशी परिस्थिती आहे. माझ्यासोबत आता ही वेगवेगळी पोरं. कोणत्या कॉलेजला म्हटलं मित्र तू? मी SIT असणार आहे. हां, सिंहगड कॉलेज. सिंहगड कॉलेजला आहेस. कुठला आहेस? आणि मी अहिल्यानगरचा आहे. अहिल्यानगरचा आहेस. पुण्यात किती दिवसापासून आहेस? पुण्यात मला 2 वर्ष झाले कॉलेजला. म्हणजे तू आता इंजिनिअरिंगच्या सेकंड किंवा थर्ड इयरला आहेस? मी आता सेकंड इयरमधनं थर्ड इयरमध्ये गेलो आता. हां, मग काय झालं मला सांग जरा कॉलेजमध्ये. मी जेव्हा ॲडमिशन घ्यायला आलो फर्स्ट इयरला त्यावेळेस माझी फी होती 65,000 65,000 वर्षाची. आणि एका वर्षाची 65,000 होती. आणि माझं ॲडमिशन हे कॅपद्वारे होतं अगेन्स्ट वॅट. आणि तर मला त्यावेळेस 65,000 सांगितलेले आणि तेच कंटिन्यू करतील असं पण सांगितलेलं. तर जेव्हा सेकंड इयरला आलेलो त्यावेळेस मला 60,000 होती. आणि आता जेव्हा मला थर्ड इयरचं ॲडमिशन घ्यायचं आहे तर मला पूर्ण 1,03,000 अशी फी सांगताय कॅप राऊंडमुळे. आणि नाही पण मग मुद्दा असा आहे की हे नक्की कोण तुम्हाला लेखी असं काय दिलं की एवढीच फी भरली पाहिजे तुम्हाला? आता नाही, असं कॉलेजच्या ऑफिसमध्ये सांगतोय. आम्ही जेव्हा फी भरायला जातोय त्यावेळेस आम्हाला जी आम्ही फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला जी फी भरली तीच आम्हाला थर्ड इयरला आम्ही ती भरायला चाललो. पण जेव्हा ऑफिसमध्ये जेव्हा भरायला जातो तेव्हा तुम्हाला म्हणतात की आरक्षणाचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाही आणि तुम्हाला 1,03,000 अशी फी सांगतात. अशी. ओके, म्हणजे आधी तुम्हाला 65,000 भरायला लागत होती वर्षाची, 65,000. त्यात तुम्हाला जवळपास दुप्पटच्या जवळपास गेलं ते 35% साधारण या सगळ्यामध्ये फी वाढली. घरी आई वडील काय करतात? आई वडील शेती, सगळे शेती. किती वावर आहे तुमच्याकडे? 5-6 एकर. 5-6 एकर. आणि काय लावलं आता? सोयाबीन आहे. भाव आहे का सोयाबीनला? नाही भाव. सरकार म्हणते 8,400 रुपये म्हणून भाव दिला म्हणून. एवढा नसतोच. कापसाचा तेवढा आहे का? ते नाही, ते पण नाही. सोयाबीनला मधल्या काय हमी भाव दिला त्याचे तुम्हाला किती पैसे मिळाले? झाले का पैसे? जास्त नाही, 1.5-2 लाख. ना 1.5-2 लाख. 1.5-2 लाख रुपये निघाले. किती? 5 एकरात सोयाबीन लावलं. एका सीझनला एका सोयाबीनच्या तुम्हाला 1.5-2 लाख रुपये निघाले. मग आता वडील फी कशी भरणार? हां, नाही माहिती. कुठं राहिलायस? पुण्यात नऱ्या. काय हॉस्टेलवर राहतो? नाही, रूमवर. शेअरिंगमध्ये किती पोरं झोपता? सगळे आम्ही 4 जण. 4 जण राहता. किती? 1 BHK का कशी रूम आहे? 1 BHK. 1 BHK 4 जण झोपता. आता दिवसाचा जेवणाचा खर्च मेसचे किती? मेस महिन्याला 3,000. 3,000 आहेत. सोयाबीनच्या व्यतिरिक्त काय निघतं का नगरमध्ये? नाही काय निघत आहे. मागच्या वर्षी पुराचा फटका सिंगानदीच्या पात्रात तुम्ही जामखेडवरती साईड आहे का तुमची? कोणती? नाही, अकोलेला आहे तुम्ही. पाण्याचा ऑलरेडी इश्यूज आहे. अकोल्यावर पोरगा पुढ्यात शिकायला आलाय. त्याला माहीत नाही याची फी कोण आता कशी भरणार. कारण वडिलांनी किती तास यूज केली होती वडिलांनी फीची. यावर्षी वर्ष निघेल एवढे पैसे साठले असतील आता ना? सांगता नाही तेवढं. नाही ना.
नाव काय म्हटलं? अथर्व आवारी. अथर्व आवारी. काय झालं माहिती गावावरून आल्या पोरांचं, गावाला काही पिकत नाही, वावरात शेतीची काय परिस्थिती तुम्ही बघताच आहे. सरकार आता सांगत जरी असलं की बाबा आम्ही मदत करतोय, या हंगामाला आम्ही बऱ्याच जणांचे पैसे देतोय वगैरे वगैरे. पहिली लिस्ट पण माझ्या माहितीनुसार 18 लाख काहीतरी शेतकऱ्यांनी 17 का 18 लाख जाहीर केली. मुद्दा तिथे थांबत नाही. मुद्दा असा आहे की ज्या ठिकाणी पिकत नाही किंवा जिथे शेतीचे प्रॉब्लेम आहेत ना, तिथलं मायग्रेशन आज पुण्यासारख्या शहरांमध्ये होत आहे. आणि इथे आल्यानंतर सुद्धा पोरांवरती काय येते, तर शिक्षणासाठी जेव्हा फीस भरायची वेळ येते तेव्हा नाहीत खिशात पैसे कोणाच्या. अशा वेळी सरकार नाही तर कोण बोलणार आहे? कुठला आहे तू? कुठला आहे भाई? अकोलेच. अहिल्यानगरचं आहे का? काय करतो तू आता? किती इयरला आहे? 3rd इयरला ॲडमिशन. तू पण? ओके, 3rd इयरलाच आहे. कोणतं कॉलेज आहे तुझं? SIT असणार आहे. ओके, तेच येणार आहे. मग तुला पण हेच सांगितलं का फी एवढी भरायला लागेल? सांगितलं. हां, आधी किती दिली होती तू पण? मी 60,000. तू पण 60,000 दिली होती आणि आता पूर्ण फी भरायला लागली. फी भरायला होता. तुला पण? हो. तुमची काही शेती आहे का बिझनेस आहे? काय धंदा? शेतीच आहे. काय तुमच्याकडे निघते? सोयाबीन. सोयाबीनच काढतायत ना? 4,500 रुपये मधल्या काळात मिळणार होते सोयाबीनचे. काय किती तुम्हाला किती मिळाले पैसे? काहीतरी झाले असतील की पैसे? कोणते? सोयाबीनचे काहीतरी पैसे आले? सांगता नाही काय पैसे? भाऊ बंड किती तुला? एक भाऊ. हां, एक भाऊ. एक भाऊ आहे. तो काय करतो? तो नोकरी. तो नोकरीला आहे. मग आता तुला पण असं वाटलं की आपण शहरात यावं, शिक्षण घ्यावं आणि मग पुढे नोकरी करावी. फीज भरला पैसे नाहीत पोरांना. तू कुठल्या भावा? मी सिंदखेड, बुलढाणा. बुलढाण्यावरून आलायस तू? बरोबर, सिंदखेड झालं. काय आता कोणत्या इयरला आहे? सर मी 2nd इयरला आहे. किती? 2nd इयर. 2nd इयरला. आणि आधी किती फी भरलीस? 24,000 भरली मी 1st इयरला. फर्स्ट इयरला. ओके, म्हणजे तुझी तू कोणत्या ह्याच्यामध्ये, विमुक्त जमाती की भटक्या जमातीमध्ये? मी भटक्या जमातीमध्ये नोमॅडिक ट्राईबमध्ये. ओके, NTD. ओके. हो, बरं. मला आता सांग, तू 35,000 फी भरली? नाही, 25,000. 25,000 भरली, बरोबर. आता तुला किती फी भरायला लावली? आता मला 1,10,000 भरा असं म्हणतात. 1,10,000 भरा असं? ओपनची फी भरा म्हणतात. ओपनची फी भरा हो सगळ्यांना, म्हणजे ओपन मधली पोरं ती तेवढीच फी भरत असतील अर्थात, पण तुम्हाला ओपन आम्हाला कास्टमधून ॲडमिशन दिलं होतं त्यावेळेस. हां हां हां. तिथं ते आता ओपनची फी मागतायत. 2nd इयरलाच ना? Second फर्स्ट इयरला तू नाही भरली, म्हणजे फर्स्ट इयरला 25,000 भरली. पण 2nd इयरला आता ॲडमिशन घ्यायचं आहे मला. बुलढाण्यात काय पिकते? सोयाबीन. सोयाबीनच लागलं. किती पैसे आले सोयाबीनचे? सोयाबीनचे सर साधारण 2.5-3 लाख रुपये. 2.5-3 लाख रुपये वर्षाचे? एका सीझनला निघाले? एका सीझनला, पण त्यात खर्च पण खूप असतो. हां, मग आता काय पैसे कसे आणायचे आता? काय सर आता ते तर सांगू शकणार नाही, ते वडील बघतील. वडील बघतील? अवघड आहे पोरांचं सगळंच. काय झालंय ते? बरं, एक किती भाऊ बहीण भावंड किती? एक छोटी बहीण आहे मला. छोटी बहीण आहे, ती पण शिकते आता? हो शिकते. पण मग तुम्हाला कॉलेजमधून काय इंटिमेट करण्यात आलं का की नाही तुम्हाला सुरुवातीला लाभ मिळाला असेल हरकत नाही, पण आता तुम्हाला पैसे द्यावे लागतील? नाही, असं आम्हाला लास्ट इयरला तर काही कळण्यात आलं नाही ॲडमिशनच्या वेळेस. हां, आता म्हणता येत ते. आता ॲडमिशन करायला गेलो त्यावेळेस. हां, त्यावेळी काय म्हटले? त्यावेळी तुमचं कॅटेगरीच्या कास्टनुसार ॲडमिशन होईल आणि त्यानुसार तुम्हाला ते बेनिफिट भेटेल. आता नाही मिळणार? आता सध्या मिळणार. साधारण किती मुलं आहेत एका कॉलेजमध्ये अशी? साधारण असे एक माझ्या अंदाजे तरी आत्ताच्या लिस्ट आम्हाला काही माहित नाहीये. सध्या आम्ही एक 10-15 जण आहेत. ओके, आत्ता हे वेगवेगळे, हे एकाच याचं हे सध्या जे माहिती असे बाकीच्या कॉलेजमध्ये किती होतील काय? हा भाग वेगळाच आहे. तू कुठला मित्र? मी बीडचा आहे. बीडचा आहेस तू? बरं. आणि काय आता तिकडे बीडला परिस्थिती तुमच्याकडे शेती वितीत काय चाललंय? शेती काय कापूस आहे. कापूस लावलाय? हो. मागच्या वेळी पाणी घुसलं होतं? हो पाणी. मग आता यावेळेस काय काढायचं वावरात? काय आता काय सरकार तर काय देत नाही. समजा शेतकरी जेवढं येतंय हां तेवढे त्याच्यात तो भागायचा प्रयत्न करतो. हां, तुला किती फी आहे? मला मागच्या वर्षी समजा माझी कास्ट आहे NTB, हां, म्हणजे झिंगाभुई कास्ट आहे मी. हां, तर मला कास्टची फीज होती मागच्या वर्षी 19,000. हां. तर ह्यावेळेस मला असं म्हणतात की तुला ओपनची फीज भरावं लागेल, जे की 1,03,000 कॉलेजची फीज आहे ओपनची. हां. तर ते 19,000 ते 1,03,000 हा खूप मोठा डिफरन्स आहे. ते एवढे आम्ही भरू शकत नाही. तेवढे नाही भरू शकत, नाही. आर्थिक परिस्थिती नाही. आर्थिक परिस्थिती. शेती किती म्हटलं घरी? 8 ते 10 एकर. 8 एकर आहे, तरी बरी आहे. म्हणजे तुम्ही दोघं कुठले आहात? अच्छा, तुम्ही बीडचे आहेत का? बरं, मग आता किती भरायला सांगितली फी? ते आम्हाला सांगितले 1,03,000 रुपये भरायला. हां, आधी किती भरायची? कॅटेगरीची फीस आहे 14,000 रुपये. 14. बरं, कोणत्या ह्याच्यातले? NTD NTD आहे तुम्ही? मी पण NTD NTD आहात तुम्ही. मग आता त्याच्यावरून तुम्हाला एवढी फी भरायची? मग तुम्ही आता कोणाला भेटला का नाही भेटला काय? नाही, आणखी कुणाच नाही भेटलं. हां, नाही, आणखी कुणाच नाही भेटलं. हायर टेक्निकल एज्युकेशनच्या इथे गेलतो आम्ही हां. ऑफिसमध्ये, तर ते म्हणले असा कोणताही GR निघला नाही. नाही असं? हां. हे म्हणजे तुम्ही घेऊन गेला होता ना ह्यांना, काय झालं या बरं इकडे जरा? हां, तुम्ही आता ह्यांना घेऊन गेलात तिकडे, मग काय बोलले तुम्हाला? मी त्यांच्यासमोर कोणाकडे गेला होता ते सांगा.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली या सर्व मुलांना घेऊन. हां तर त्यांना निदर्शनास आणून दिलं, ज्या मुलांचे स्पॉट ॲडमिशन झाले होते अभियांत्रिकी प्रवेश, हां तर त्यांना प्रथम वर्षी त्यांच्या कॅटेगरीनुसार लाभ देण्यात आला, द्वितीय वर्षात कॅटेगरीनुसार लाभ देण्यात आला. परंतु यावर्षी अचानक सिंहगड शैक्षणिक संकुलाने त्यांना खुल्या प्रवर्गातील शैक्षणिक शुल्क आकारण्याचे आदेशित केले. परंतु त्यात प्रामुख्याने नमूद आहे 18 जून 2025चा जो शासन निर्णय आहे, तो असं सांगतो कॅप अगेन्स्ट सुद्धा त्या विद्यार्थ्यांना आणि संस्था स्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा योजनेचा लाभ चालू राहणार. योजनेचा लाभ चालू राहतोय. आणि यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा स्पष्ट उल्लेख आहे. असा असताना हा एकट्या सिंहगड शैक्षणिक संकुलाचा प्रश्न नाही, हजारो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. आणि या विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना आम्ही नक्कीच जाब विचारू. आणि या काळात बघतोय आपण प्रचंड विद्यार्थ्यांना झेनजीच्या माध्यमातून आतंकवादी संबोधल्या जाते आणि झेन अल्फा सुद्धा आता ही मुलं होत आहेत. ते ठीक आहे, म्हणजे आता ते काय तर सरकार काय म्हणते याच्यावरती काय मुद्दा असा आहे, यांच्या सरकारने fees झाल्या आमचे पाहिजे. तर सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा आणि विद्यार्थ्यांची ही लूट थांबवावी. काय झालंय समजून घ्या. या सगळ्यामध्ये मूळ प्रॉब्लेम कुठं आहे की सरकारचा GR कॉलेज फॉलो करेल की नाही याच्याबद्दल त्यांच्या मनात डाऊट आहे. आता एज्युकेशन इयर जेव्हा सुरू होतं त्यावेळीचा हा सगळ्यात मूळ मुद्दा आहे. आणि तो मुद्दा काय की ज्यांना जातीचा त्यांच्या कास्टच्या रिझर्वेशनचा लाभ मिळतोय त्यांना तो मिळत गेला पाहिजे. त्या फीससाठीचा विषय त्यांचा जेवढा आधी होता तेवढाच कंटिन्यू झाला पाहिजे. यावर्षी मात्र ओपनमधून असं सांगतात तुम्हाला. तर काय नक्की हां काय म्हणायचं की मला, तर यावर्षी आम्हाला सांगितले गेले कॉलेज प्रशासनाने नियम बदलले, परंतु प्रवेशाची फी बदलली तरी शासनाच्या योजना हा विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी असतात, न्यायासाठी असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांपेक्षा शुल्क वसुली ही मोठी असू शकत नाही. त्यामुळे शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा आणि संबंधित विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, नाही तर इतिहासात सर्वात कलंकित काळ म्हणून नोंद होईल. ठीक आहे. हनुमंतराव तुम्ही बोला, तुम्ही पण गेला होता का? काय पत्र आहे? मी या मुलांना जे सिंहगड इन्स्टिट्यूट फीस वसूल करते त्यांच्या प्राचार्यांना बोललो, तुम्ही असं का करताय नियम. त्यांनी एक GR पाठवला मला, तो आहे इतर मागास कल्याण विभागाचा. बरं. OBC मंत्रालय जे आहे त्यांचा. तर या इतर मागास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरकारला निर्देश मागितलेत की ह्या फीसचं आम्ही काय करायचं. 4 महिने झाले पेंडिंग आहे. सरकार यांना सांगायला तयार नाही. म्हणजे केंद्राकडून पण क्लिअरन्स नाही. राज्य सरकार हा जो GR आहे तो आहे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण. ओके. तर हे इतर मागास बहुजन कल्याण मंडळ सरकारला मार्गदर्शन मागते. सरकार 4 महिने झालं मार्गदर्शन देत नाही. आणि हे मार्गदर्शन मागितलेलं पत्र ह्या पोरांच्या तोंडावर फेकून मारलं जातं आणि सरकार म्हणते की फीस भरा असं म्हणून ह्यांना डिग्रीला ऍडमिशन घेताना सांगितलेली फीस त्याच्यापेक्षा सेकंड इयरला थर्ड इयरला चौपट फीस वसूल करताय. ही सगळी कोण वंजारी समाजाचा आहे, कोण कहार समाजाचा आहे, कोण भटक्या समाजाचा आहे. देवेंद्रजी फडणवीस म्हणतात OBC माझ्या रक्तात आहे. आणि तुम्ही OBC समाजातल्या खालच्या विद्यार्थ्यांना, सोयाबीन उत्पादकांना, शेतकरी उत्पादक पोरांना चौपट फीस वसूल करायचा तुगलकी निर्णय देत आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी असं म्हटलं होतं, तुमची जात, तुमची शिक्षण संस्था आणि तुम्ही काय शिक्षण घेता या सगळ्याचा तुमच्या थेट खिशाशी संबंध असतो. ते कुठं थांबतं? ते मग डोनेशनपाशी येऊन थांबत असेल, ते फीससाठी येऊन थांबत असेल, त्यातलाच हा एक होता. बरं, हे आता एका कॉलेजचे ठराविक आत्ता इथे जमली फक्त पुढं मुद्दा असा हा वेगवेगळ्या कॉलेजमध्ये गोष्टी जर घडत असतील तरच सरकारचं इंटरव्हेन्शन यात महत्त्वाचं आहे. मी मुद्दाम त्या मुलांना त्यांचे बॅकग्राऊंड विचारले. पहिला मुलगा बघा काय होतं, पोरं जेव्हा शहरात राहायला येतात ना आणि अशी खेटून एकमेकाला राहू लागतात त्यावेळी त्यांच्या दोन गोष्टी इन्स्टंट मारतात. पहिल्या असतात त्यांच्या संवेदना आणि दुसऱ्या म्हणजे बऱ्याच पोरांची होप्स पण मरून जातात, अपेक्षाही मरून जातात. त्याने बिचाराने डोळ्यातलं पाणी रोखलं डोळ्यामध्ये. पण सरकारने ह्या सगळ्या संदर्भात विचार केला पाहिजे. हे संबंधित कोण कॉलेज आहे काय यांच्यासोबत प्रोसेसमध्ये ह्या इंटरव्ह्यू करणं आवश्यक आहे. बाकी तुम्ही मुंबई तक बघत राहा.